जेव्हा पोरांच्या ट्रिप्स येतात तेव्हा आम्ही स्वतः इथे येऊन त्यांना हा शिवनेरी किल्ला आणि आपण इथे हे QR कोड दिलेले आहे। हे QR कोड स्कॅन केले की आपल्याला या किल्ल्याचा इतिहास सगळे मराठी। सुरुवातीला आपण एक असाही प्रयोग केला होता की इथे आपण हेडफोन पसायदानचं काय महत्त्व आहे हे सांगा। नमस्कार, मी प्रफुल्ल माटेगावकर आणि माझ्यासोबत आहेत अनिलजी ढोबे। आम्ही मुंडले एज्युकेशन ट्रस्टचं हे पसायदान परिसर गेल्या 2004 सालापासून इथे आम्ही काम करत आहोत आणि मुळात ही संकल्पना अनुराधाताई मुंडले आणि कैलासवासी भैयासाहेब मुंडले यांची आहे। त्यांच्या मनामध्ये असं आलं की आपण विद्यार्थ्यांकरता, कारण शैक्षणिक क्षेत्रात मुंडल्यांचं नाव फार मोठं आहे, मुंडले एज्युकेशनल ट्रस्टचं नाव फार मोठं आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांकरता काहीतरी आगळं वेगळं प्रोजेक्ट करावं ही संकल्पना त्या दोघांच्या मनात आली आणि मग हे सगळं सुरू झालं। 2004 साली जेव्हा हे प्रकल्प पूर्ण झाला, याचं लोकार्पण तेव्हाचे सरसंघचालक माननीय सुदर्शनजी आणि नितीनजी गडकरी तेव्हा विरोधी पक्षनेता होते आणि दीनदयाल शोध संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्रजीत सिंह यांच्या उपस्थितीत 2004 साली याचं लोकार्पण झालं। त्याच्यानंतर मात्र या प्रकल्पामध्ये काही ना काही ॲडिशन्स होत राहाव्या आणि जो एकदा व्यक्ती येऊन गेलेला आहे तो जेव्हा पुन्हा येईल तेव्हा त्याला काहीतरी यात नवीन दिसावं, या उद्देशाने दर 2-4-5 वर्षांनी आम्ही याच्यामध्ये काही गोष्टी ॲड करत गेलो। जसं सुरुवातीला सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते नव्हते, ते कॉन्क्रीटचे रस्ते झाले। मग त्याच्यानंतर किल्ल्यांचे जे स्वरूप होतं ते हळूहळू नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून बदलण्यात आलं आणि अशा पद्धतीने हे सगळं मेंटेन होत होतं। मात्र 2020 साली श्रद्धेय बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा या सगळ्या प्रकल्पाचं लोकार्पण केलं गेलं। तेव्हा आपण इथे किल्ल्यांवरती मूर्ती स्वरूपात FRPचा वापर करून ते प्रसंग आपण सगळे दाखवले आणि इथे म्युरल्स करण्यात आले मोठे, ज्याच्यामध्ये संत तुकाराम महाराज, रामदास स्वामी, त्यानंतर बाजीराव पेशवे, झाशीची राणी, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी असे आपण त्यात म्युरल्स ॲड केले। सन 1988 पासनं या मुंडले एज्युकेशन ट्रस्टमध्ये कार्यरत आहे आणि आधी सिव्हिलला होतो। सिव्हिलमधून सरांनी हे जमिनी घेण्याचं जे काम होतं आमचं, हे माझ्याकडनं जेवढं आता 285 एकर जी शेती जी घेतलेली आहे ती पूर्ण माझ्या सानिध्याच्या विषयातून घेतलेली आहे। आतापर्यंत आपल्या या पसायदानाला भेट देऊन गेलेले आहेत। यांच्या म्हणजे मेन उद्देश काय आहे जे मुंडे साहेबांनी इथे केलेलं आहे? मेन उद्देश म्हणजे की असं आहे की जसं मी आधी सांगितलं की जसं प्रत्येक आईवडील कुठल्याही प्रकारे कुण्या मंदिरात नेत नाही किंवा कुठल्या याच्यामध्ये नेत नाही किंवा कुठले किल्ले दाखवायला नेत नाही, तर तेच आहे की एका ठिकाणी येऊन 6 किल्ल्यांचं दर्शन जेव्हा मुलांना होतं तर त्याचा तो वेगळा अनुभव, कारण की पुस्तकामध्ये फक्त चित्र पाहून असं कुठलं काम होत नाही किंवा चित्र जर बघितले तर त्याच्या लक्षात येत नाही तेवढ्या गोष्टी, पण इथे आल्यानंतर ती जी त्याच्या मनातली जी क्रिएटिव्हिटी आहे ते शिवाजी महाराजांबद्दल म्हणा किंवा किल्ल्यांविषयी म्हणा किंवा अजून काही म्हणा, ती त्याला चांगलं म्हणजे शिवाजी महाराजांची लोकशाही, शिवाजी महाराजांची लोकशाही जे दाखवण्याची जी पद्धत आहे तर ते आपण इथे सर्व हे करून हे केलेलं आहे।